मोठं वादळ किंवा आरोप होतात अशी सुद्धा आहे, यावर आपण काय आहे? नाही, आता तिथं वादळ पण नाही आणि झंझावात पण नाही आहे. आणि त्यानं काय फरक पडायचं कारणही नाही. मला वाटतंय सभागृहाच्या नावाचा विषय होता. त्या नावाचा विषय सदस्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि सदस्यांनी बहुमतानं घेतलेल्या निर्णयाचा आपण स्वीकार केला पाहिजे असे साधारण प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे. त्यामुळं त्याचं राजकारण न करता आपल्यापुढे खूप मोठे प्रश्न आहेत. विकासाचे प्रश्न आहेत, अडचणीचे प्रश्न आहेत, लोकांनी दिलेली जबाबदारी आहे. या सगळ्या विषयावर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या वादळ काही येणार नाही आणि असं मत होतं त्याच्यामध्ये की नवीन जर सभागृह बांधणार असतील तर माजी पंतप्रधान अटलजींचं नाव घेतलं जातं असं त्यांच्याकडून सांगितलं. मात्र दुसरीकडे जयश्री मोहिते पाटील हे विरोधात रणजित दादा पक्षाची जवळीक नाही आहे. यामुळं कुठेतरी शंकरराव मोहिते पाटलांनी जिल्ह्याचं नेतृत्व अधिकारी केलं, त्यांचं नाव पुसण्याचा हा प्रयत्न होता. मला एक आपल्याला समजत नाही आहे, शंकरराव मोहिते पाटलांचं कसं नाव पुसलं जाईल? मोहित्यांचं नाव कसं? पाक गल्लीला, रस्त्याला, बोळाला, कुठल्या ह्याला नाव नाही. एवढी सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कंपल्शन कशासाठी पाहिजे? त्यामुळे त्यांचा कधी अवमान आम्हाला करायचा आहे आणि त्या गोष्टीत मला जायचंय नाही. आम्ही शंकरराव मोहिते पाटलांचं नाव बदललेलं नाही आणि ते बदलणार नाही. आम्ही शिवरत्न हे नाव बदललेलं आहे. बदलायचा निर्णय मी बदललेला सभागृहात घेतलाय असं मला तुमच्या माध्यमातून समजलेलं आहे. आता कुठलंही नाव आपल्या सोयीनं जोडणं मला वाटतं उचित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपण बघितलेला आहे तो जिल्हा परिषद बॅक साईडला आहे. मला वाटतं या सगळ्या लोकांनी या पुतळा पाठीमागच्या बाजूला बसवणं उचितच नव्हतं. तो वास्तविक पाहता दर्शनी बाजूला आणि तो दर्शनी गेटवर पुढच्या बाजूला बसण्याची आवश्यकता होती. तर महाराजाचा सन्मान याच्या संदर्भात कुणी बोलावं हा एक वेगळा विषय, त्या विषयावर मी जाणार नाही. परंतु मी आपल्याला क्लिअर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही ना कुणाला करून देणार. त्यामुळं हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे.